राज्यातील सर्वात मोठे निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह वाघबीळ येथे उभारले जाणार। ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे। ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे। सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रांसाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली। सदर नाट्यगृहाचे भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले आहे, परंतु निधी अभावे या नाट्यगृहाचे काम रखडले होते। आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आले। पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो। येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे सरनाईक यांनी सांगितले। सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात 2500 आसन क्षमता असेल। त्यामध्ये मुख्य सभागृहात 1600 आसने तसेच 2 बाल्कनी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे। विशेष म्हणजे रंगमंचांची उंची गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होईल। नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे। या प्लाझामध्ये एकावेळी 1500 ते 2000 नागरिक उभे राहू शकतील। तसेच लाईव्ह इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे। परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केले जाणार आहे। वाहनतळाची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे। सुमारे 650 चारचाकी आणि 300 दुचाकींसाठी पार्किंगची सोय आहे। याशिवाय 3 मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे। नाट्यगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये 6 लिफ्ट, एक्सेलेटर, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे। दिव्यांगांसाठी विशेषतः पहिल्या रांगेत 12 आसनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे। कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅक स्टेज सुविधा तसेच 2 मोठे बँक्वेट हॉल प्रत्येकी 1000 क्षमतेचे उभारण्यात येणार असून त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न मिळणार आहे। नाट्यगृहाच्या देखभालीसाठी हे उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे। या प्रकल्पाच्या नियोजनासाठी लवकरच रंगकर्मी, दिग्दर्शन आणि कलाकारांची बैठक घेण्यात येणार असून त्यांच्या सूचनांनुसार पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली। हे नाट्यगृह केवळ ठाण्यासाठी नव्हे तर आपल्या राज्यासाठी सांस्कृतिक वैभव ठरणार आहे, असा विश्वास या निमित्ताने सरनाईक यांनी व्यक्त केला। थोडासा वेळ गेला, परंतु मी आता अभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नाट्यगृह हे शंभूनाथ नाट्यगृहाचं आहे, ज्याची कॅपॅसिटी 2900 ची आहे। आणि ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये घोडबंदर रोडला वाघबीळ येथे हिरानंदानी डेव्हलपरच्या सुविधा भूखंडावर म्हणजे 7300 मीटरच्या सुविधा भूखंडावर निर्माण होणार हे 2500 आसन क्षमतेचं नाट्यगृह हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे। आणि असं नाट्यगृह आपण बनवणार आहोत, याचं ठाणेकर म्हणून आपण आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असं हे नाट्यगृह आहे। त्या नाट्यगृहाची कॅपॅसिटी जवळजवळ 1600 जी आहे ती तळ मजल्यावर, साधारणतः 400 ते 450 पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर सुद्धा तेवढीच म्हणजे 2500 आसन। आता 2400 बसलेला आहे, बरोबर। हे आमचे आर्किटेक्ट आहेत पुण्याचे आणि संकल्प चित्र वगैरे त्याचं प्रेझेंटेशन ते करतील, परंतु 2500चं हे नाट्यगृह आहे। बरं, हे नाट्यगृह बसवत असताना जी जागा आहे त्याच्या 60% आणि उर्वरित जी 40% जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही अतिशय प्लाझा टाईप बनवलेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी फक्त नाट्यगृहामध्ये येणारेच लोक नाही तर त्या मोकळी जी जागा आहे त्या ठिकाणी लँडस्केपिंग वगैरे केल्या कारणानं जवळजवळ 2000 मीटरची जागा ही 2000 पेक्षा जास्त मीटरची जागा ही ती प्लाझासाठी मिळणार आणि अतिशय सुंदरसं गार्डन त्या ठिकाणी होणार आहे। त्या गार्डन मध्ये रेग्युलर ते गार्डन नसेल, त्या गार्डन मध्ये अतिशय चांगल्या सुविधा सगळ्या लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना किंवा तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे